नमस्कार मित्रांनो, तर आज मी जेवणात बनवणार आहे बांगडा फिश फ्राय। त्यासाठी मी 2 पीस घेतले बांगड्याचे आणि त्याला मस्तपैकी धुवून आणि थोडंसं मीठ चोळून ठेवलंय। तर बघूया पुढची रेसिपी। फ्राय मी सिंपल फ्राय करणार आहे। तर जसं मी सांगितल्याप्रमाणे तर मी याच्यामध्ये थोडं बेसन पीठ घेतलंय, लाल तिखट, त्यानंतर थोडंसं मीठ आणि हळदी पावडर। तर 2च पीस होते, त्यासाठी एवढा मसाला इनफ आहे। कारण सुक्काच मसाला मी फिशला लावणार आहे, कारण मला ओला ओला करून नाही आवडत। ही माझी म्हणजे ही माझ्या आईची रेसिपी आहे, तर मी तीच फॉलो करते। माझ्या मम्मीला अशी फिश म्हणजे आधीपासून ती बनवायची, तर आम्ही लहानपणापासून तीच बघत आलोय, तर तीच मी फॉलो करत आहे। यात थोडा रवाही तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला अजूनच क्रिस्पी जर करायचे असतील तर। पण मी हे पिठाचे असे बनवते की हे भातासोबत पण छान लागतात, नुसतेही छान लागतात आणि चपातीसोबत पण छान लागतात। तर हे आता मस्तपैकी जे फिश आहे त्याच्यामध्ये मी लावून घेते पूर्ण। जेवढं लावता येईल तेवढं लावून घ्यायचं मस्त। मी जरा तिखट जास्त टाकले आहे, कारण फरमाईश अशी आली आहे की तिखटच बनव, त्यामुळे मग मी तिखट बनवणार आहे। मस्त लागतं मला ऍक्च्युली, मी करते तरी तोंडाला पाणी येते माझ्या। होप सो मीठ वगैरे बरोबर असावं त्यात, कारण सगळा खेळ मिठाचा आहे। थोडा आतमधून लावून घेते। व्यवस्थित मस्त झालाय तयार फिश। तर मस्तपैकी दोन्ही फिश मी मस्त त्याला कव्हर करून दिलंय, जे काही आपण बनवलं होतं त्यामध्ये। आता करून घेऊया फ्राय। बघू शकता तुम्ही, मस्त फ्राय झाली आहे फिश। रंगही खूप छान झालाय, हळदीचा मस्त टेक्स्चर आलाय। आता मस्त कणिक मळून घेते। कणिक माझं मळून झालंय, हे आता मी 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवेल सॉफ्ट होण्यासाठी। कणिक मस्त झालंय तयार। त्यानंतर तवा ठेवलाय गरम करायला। आता बनवून घेऊया पटपट 3 ते 4 चपात्या चिकन सोबत आणि फिश सोबत खाण्यासाठी। तर मस्तपैकी बांगडा फ्राय आणि चपाती तयार आहे। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। तोपर्यंत धन्यवाद। गुड नाईट।